दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबारावरून विरोधकांनी टीकास्त्र डागलंय। आरोपी बाळासाहेब मांडेकर आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ असल्याचा आरोप करण्यात येतोय। शंकर मांडेकर अजित पवार राष्ट्रवादीचे भोर-वेल्हा मतदारसंघाचे आमदार आहेत। सोमवारी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास मांडेकरांच्या भावाकडून गोळीबार झाल्याचं समजतंय। कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणेसह चौघांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळासाहेब मांडेकरांसह 3 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। अंबिका कला केंद्र या ठिकाणी झालेल्या फायरिंगच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला होता। त्यामधील 3 आरोपी हे आमच्या टीमनं या ठिकाणी अटक केलेली आहे। तो तिसरा जो अनोळखी इसम आहे, ज्याचं नाव आव्हाड, ज्याचं नाव रघुनाथ आव्हाड आहे, तो व्यक्ती आम्ही निष्पन्न करून अटक केलेला आहे। यापैकी एक अजून व्यक्ती अटक करणं बाकी आहे। अटक केलेल्या व्यक्तींकडून आपण तपासाच्या दरम्यान एक वेपन जे त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलं होतं ते वेपन रिकव्हर केलेलं आहे। या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती। काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जी काही कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। ते मला माहित नाही, पण एक सांगतो, ज्याची बंदूक आहे तो बंदूकवाला सांगणार आहे। मी ते नव्हतो तर मी काय सांगणार। गणपत जगतापचे लायसन आहे त्याचं, मी चौकशी केली। गडचिरोलीला गेले वाढदिवसाच्या दिवशी आणि तिथून म्हटले की शहरामध्ये नक्षलवाद वाढलाय। परत बोलले, अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅप सुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या। हे सगळं तुमच्या सरकारमध्ये फडणवीस चालू असताना तुम्ही गोलगप्प्यासारखे गोडगप्पा कोणाला मारून दाखवताय? थांबवा हे प्रकार। परवा रात्री यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं एक कला केंद्र आहे, त्या ठिकाणी 4 जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला। सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली, तपासणी त्या ठिकाणी केलेली आणि 4ही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान गोळीबार प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय। मोकोका लावण्याच्याही सूचना दिल्याचं अजित पवार म्हणाले। जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा, ती कुणाशी संबंधित असू द्या, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं, कशामुळे घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा। त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या आहेत।